वापरतात. हा म्हणजे तिथंच राहतात ते दोघं. हा म्हणजे आम्ही बी काय आतनं वाकून बघितलं नाही, पर बाहेरून बघितल्यावर कळतंय की आतलं घर कसं असेल ते. बघ की मावशी, अशा ठिकाणी राहायला लावलं ग तिनं अधिपतींना. म्हणजे समधी काम बी अधिपतीच करतात ग, आणि ही राहती मस्त राणीवाणी. म्हणजे बाहेरून समजा सामान आणणं, खोली लावणं, परत साफसफाई करणं समजा अधिपतीच करतात ग. ही काय बी करत नाही, इकडची वस्तू तिकडं करत नाही ग. वय आता उपास तर केला होता का नाही कोण जाणं. लॉन्ड्री वाल्याकडे राहते. वय अधिपती सूर्यवंशी आहेत का घरी? अरे ओंक्या, ये की बाबा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? एवढ्या रात्री आलात का भावाच्या घरी यायला काळ वेळ पाळली पाहिजे का? हे काय? अरे काही नाही भावा, ह्याच्यामध्ये थोडी भाजी आहे, किराणा सामान आणि मिठाई. हा, आणि ही कॅश. अरे बघताय काय भावा, तुमच्यासाठीच आणली आहे कॅश. ठेवा. कुठे डल्ला मारला एवढ्या पैशांचा? कॅश कुठून आली एवढी? अरे भावा, माझ्याकडे कुठून येणार एवढी कॅश? बघितलं आई साहेबांचं काम. आपण घरातून बाहेर पडत होतो तेव्हा काळजावर दगड ठेवून कसं कसं आपल्याला बाहेर जाऊ दिलं, आणि आताही असलं काहीतरी पाठवतात. सांग आई साहेबांनी म्हणावं तुमचा शब्द काय मोडत नसतो म्हणावं आम्ही, आणि ते सामान बी घेऊन जा, पैसे बिशे सगळं घेऊन जा. आई साहेबांना म्हणावं फोन करा आम्हाला. अरे भावा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ही कॅश आई साहेबांनी नाही दिली. मग फोन दिले? मी दिले. नाही नाही नाही, त्यासनी जसं राहायचंय तसं राहू दे, पण आमच्या अधिपतींची आबाळ होता कामा नये. त्यांना जेवण खान, चांगलं कपडा लत्ता सगळं मिळालं पाहिजे, आणि आम्ही त्यासनी ते देणार. अगं परताई, तू जर का त्यांना हे समज दिलंस तर त्या मास्तरडीला कळल्याशिवाय राहणार आहे का? आणि मग काय मास्तरडीच म्हणणार का तुम्हीच नियम केला आणि तुम्हीच नियम मोडायला सा म्हणून, हाय का नाही? मावशी, आणि असं करून नाही का तू आहे तर कोलीत देशील बरं का तिच्या हातात. म्हणजे तुम्ही म्हणला मदत घ्यायची नाही आणि तुम्हीच मदत करायला, ते बी फक्त अधिपतींना. म्हणजे बघा, तू जरी अधिपतीसनी म्हणलीस काय मास्तरडीला सांगू नगस, तरी बी अधिपती काय ऐकणार नाहीत ग. अधिपती का नाही पहिलं जाऊन सांगणार तिला. हा नाही, पण आम्हाला अधिपतींचे हे असले हाल नाही बघवत. लई काळजी वाटायला आम्हाला त्यांची. आम्हाला मान्य आहे की आम्हीच ह्यो निर्णय घेतलाय, पण तरी आम्हाला हे सगळं काही पटत नाही. त्यांना सवय नाही असलं बाहेर राहायची, पडल ते काम करायची. निर्णय घेताना कशी कठोर झाली होतीस, आता तशीच राहती. हा 10 दिवस तुला तसंच राहावं लागणार आहे बघ. अगं पावलं पावली असं वाईट वाटून घेऊन तरास कोणाला होणार आहे? तुलाच नव. मग तुला मी सांगत होते तेव्हा की असं काहीतरी करू नकोस, जरा विचार कर, आणि तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. अगं आई आहे मी तुझी, मला माहिती आहे तुझं मन कसं आहे ते. अधिपतीवर तुझी किती माया आहे हे माहिती आहे मला. तुला नव्हतं सण होणार तेव्हाच कळलं होतं मला, पण तू कुठं ऐकलंस माझं. आता मन घट्ट कर. गेल्यात नव्हते, राहत्यात ना कसं बी, तर राहू दे त्यासनी तिथंच. वय ताई, आपण का नाही ते दोघं कसे राहतात ते तर बघू, म्हणजे कसं कसं करतात ते बघूयात की. हा, आम्ही हे सगळं अधिपतींसाठी केलंच नव्हतं. सुनबाई कशा आहेत ते ह्या परिस्थितीत राहून अधिपतींना कळावं म्हणून केलतं. एवढं करून अधिपतींना सुनबाईंबद्दल प्रेमच वाटणार असेल तर काय बी करून आम्ही त्यांना सुनबाईंपासून दूर करणार.
तुझा सासरा आहे, तुला वडिलांच्या ठिकाणी आहे मी, त्या हक्काने देतोय. गरज नाही हो काय. आईसाहेबांनी सांगितलं कोणाची बी मदत न घेता 10 दिवस काढायचे, आम्ही ते तसेच काढणार. त्याच्यात काय बदल होत नसतो. तुमची काय मदत नको आहे कुठल्या आमासनी. घेऊन जाऊ ते पैसे, घेऊन जाऊ. आमचं आम्ही कमवणे, आमचं आम्ही खाऊ. घेऊन जाऊ. अक्षरा, हा टोकाचा हट्ट चाललाय फक्त. हे सगळं करायची गरज नाहीये अक्षरा. अक्षरा, कायद्यात सुद्धा पळवाटा असतात ना, आणि ही तर फक्त एका घरची प्रथा आहे. तू ऐक माझे, पैसे असू देत. अजिबात पैसे घेणार नाहीत त्या. अक्षरा, किमान तू माझं ऐकशील? नाही बाबा, मी पण नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतात ते बरोबर आहे, आम्ही यातलं काहीच नाही घेऊ शकत. बाबा, हा त्यांचा एकट्याचा निर्णय नाहीये, मलाही असंच वाटतं. आणि मी तुम्हाला घरातून निघताना काय सांगितलं होतं, आम्ही कुणाचीही मदत घेऊ शकत नाही. आमची परीक्षा ना बाबा, आम्हाला देऊ द्या. आणि तुम्ही आला तिथे आम्हाला भेटलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. तुमचा आधार वाटला आम्हाला बाबा, पण हे नाही घेऊ शकत आम्ही. मला सांगा, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? नाही, विश्वास आहे, विश्वास तुमच्यावर आहेच बाळा. मग बास, तुमचा विश्वास आहे ना बाबा, मग सगळं ठीक होईल. आम्ही मॅडमने जो शब्द दिला ना बाबा, तो आम्हाला पाळू द्या. आता हे 10 दिवस जसे ठरले तसेच आम्ही घालू.